सांगा तुमचा अनुभव सांगा. माझं नाव दीपक भगवान टेपे. मी राहणार पिशोर इथला आहे. माझं ज्यावेळेस लग्न झालं तर माझी मामाचीच मुलगी मामाची मुलीसोबत लग्न केलेलं आहे. पण काय झालं योगायोगानं आम्हाला पहिले बाळ राहिलं म्हणजे कुठेही काही ट्रीटमेंट करायची गरज नाही पडली. पण त्या ठिकाणी जे बाळ राहिलं तर आम्हाला 7व्या महिन्यात सोनोग्राफी केली तर त्या बाळामध्ये व्यंग निघालं म्हणजे त्याच्यामध्ये ते ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम निघाला. मग ते काढता येणं शक्य नव्हतं. पण योगायोगानं तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली घाटीमध्ये. पण त्यावेळेस बी आम्ही त्या बाळासाठी भरपूर दवाखाने फिरलो बाहेर. म्हणजे त्यावेळेस बी आमचा 1,00,000-1.5 लाख रुपये असं खर्चामध्ये गेला. पण काहीच त्याचा फायदा झाला नाही. मग असं करता करता मी त्या बाळाचं काय झालं? ते बाळ वारलं 14 दिवसानंतर. घाटीमध्ये तिथे डिलिव्हरी झाल्यानंतर 14 दिवस ते बाळ राहिलं व्यवस्थित. पण 14 दिवसानंतर ते एक्सपायर झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही राहण्यासाठी प्रयत्न केला तर त्या राहण्यासाठी मध्ये पुन्हा आमचे वर्ष त्याच्यात गेलं. मग ते बाळ काही राहणे शक्य नाही. पण नंतर पुन्हा राहिलं गावातमध्ये ट्रीटमेंट घेतली गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये. तर ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर तिथे राहिलं. पण त्याच्यात बी त्याला 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यात ते क्रिएटिंग करावं लागले आम्हाला 1.5-2 महिन्याच्या आत. का बरं? त्याच्यात काही प्रॉब्लेम आम्हाला ते कळालंच नाही. ते नेमकं कसं झालं काहीतरी ताप वगैरे आला आणि ते होऊन गेलं. बरं. पण नंतर मी पाडाळ साहेबांना भेटलो म्हणजे आमचे गावचे जे नंदकिशोर अधिकारी डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मी सरांना भेटलो. तर मग सरांनी जे मला सांगितलं की बा तुम्ही एक टेस्ट करा. तर सरांनी एक टेस्ट दिली फक्त ती 1800 रुपयाची टेस्ट केली. ती टेस्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्टॉच पॉझिटिव्ह निघालं. पण त्याच्या अगोदर मी जे डॉक्टरला भेटलो होतो तर मला जवळजवळ 20,000 रुपयांनी टेस्ट करायसाठी लागली. पण त्याच्यामध्ये कुठलंही पॉझिटिव्ह निघालं सगळं निगेटिव्ह निघालं. पण ज्यावेळेस सरांनी एकच सांगितलं की बा तुम्ही एक टेस्ट करा तर त्याच्यामध्ये ती एक स्टॉच ती पॉझिटिव्ह निघाली. सरांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली. मी पूर्ण सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ट्रीटमेंट घेतली. आज आमचं बाळ तुम्ही बघतायचे हे सगळं जे शक्य झालं ते माझ्यामुळेच झालं. आणि माझी जी ट्रीटमेंट आहे मला अगोदर मी सरांकडे ट्रीटमेंट घेतलेली मला थोडा ॲसिडिटीचा आणि त्यांनी त्रास व्हायचा तर माझं तो सुद्धा आता या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. आणि आता मी सध्या पुन्हा परत पटाळे सरकडी किडनी स्टोनसाठी आलेलो आहे. किडनी स्टोन माझं पोट दुखतं त्यासाठी. काय वाटतं का तुम्हाला हे जे बाळ झालंय तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल आता? बाळ एकदम व्यवस्थित आहे सगळं काहीच अडचण नाही बाळाचं. नॉर्मल डिलिव्हरी झाली पुन्हा त्याच्यामध्ये. अच्छा. नॉर्मल डिलिव्हरी. बरं. म्हणजे मी सरांचा मान तितका म्हणजे ऋणी आहे.